Okay, let's go. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमच्या स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. चॅनल तुम्ही असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला नको विसरा, सबस्क्राईब करायला नको विसरा गाईज. तर आज आपण चालला आज डोंगरगडले आपल्या फ्रेंड्स सोबत चालला आज डोंगरगडले खूप दिवसाने. तर हा ब्लॉग खरंच खूप मजेदार, खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे कारण की टाईम नाही भेटत, वेळ नाही भेटत. आपल्या एक प्रोजेक्टवर आपला काम चालू आहे म्हणून वेळ नाही भेटत, टाईम नाही भेटत. तर तुम्ही समजू शकता. जो पण आत्ता एकदा सांगा, जो पण नवीन आला असेल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला दाखवते सामने आता वरून कपड्याची पॅकिंग वगैरे चालू आहे, कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग वगैरे लावणं चालू आहे, कपडे इकडे फेक केलेत बाई. तर कसं तुम्हाला दाखवतो मी सामने. तर हा कंटिन्यू एकदा सांगतो, तुमच्या ब्लॉगरला सपोर्ट करा. जल्दी 100K करायचे आहेत भाई. 1000 तरी करवा भाई पहिले लवकर, कारण की आपण ब्लॉग कंटिन्यू करत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईब करत नाही. तर कंटिन्यू बघू जमते का तर करतो. तर कसं राहा तुम्ही कंटिन्यू, तुम्हाला दाखवतो मी सामने. तर गाईज फायनली आता मी कपडे वगैरे ठेवतो बाई, कारण की खूप हे आहे बाई रूमवर राहायचा, कसा कष्ट करायला लागतात माहिती नाही. एक लाईनशीर कपडे लावतो होता. तर आपण निघणार, तुम्हाला सांगतो म्हणजे कसा होणार आपला ब्लॉग आणि कसे आपण जाणार आहोत, कसं का करणार आहोत तुम्हाला सुरुवातीने सांगतो होता, ऐका. तर नवीन आले असेल एकदा सबस्क्राईब करा बाई. तर म्हणजे आता कसं निघणार, आपले जे फ्रेंड्स आहेत आपण जाणार आहोत ट्रेनने, डोंगरगडला ट्रेनने जाणार आहोत. तर तिकडचा नेचर हे ते खूप चांगल्या प्रकारे बाई आपण तुम्हाला दाखवू. तर आय होप की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या ब्लॉगला बघाल. तर खूप सपोर्ट करा बाई. तुम्ही आपल्या ब्लॉगला सपोर्टच नाही करत, मग म्हणते ब्लॉग नाही टाकत बाई. सपोर्टच नाही करत तर ब्लॉग कसा टाकणार आहो मी? बरोबर आहे का नाही? माझं चुकलं का? काही नाही चुकलं माझं. तुम्ही चुकलं म्हणाल तर नाही चुकलं. तर कसं हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू बाई. आता आपले माझे फ्रेंड्स वगैरे येणार, थोडेसे 1-2 म्हणजे एक फ्रेंड्स आहे माझ्या 1-2 रूमवर येणार तिकडे. ते फ्रेश वगैरे होतील, थोडंसं आपण आराम करून. आणि माहीत नाही, त्यांनाच माहिती आहे, मला काहीच नाही माहीत की ट्रेन किती वाजताची किती वाजताची. बरं इतकं माहिती आहे की सायंकाळी आपली ट्रेन आहे बहुतेक. किती वाजताची ते आता मला कल्पना नाही आहे. तर बघू ना का होतं, सामने ते सांगतील मला. तर आपण खूप एन्जॉय करणार आहोत. म्हणजे आज आपण जाणार आहोत तिकडे, म्हणजे आज आपण जाणार आहोत ट्रेनने डोंगरगडला. रात्री आपण तिकडेच थांबून आम्ही एक का ते बुक केल्याच रूम्स का आता फ्रेंड्सनी तिथे थांबून आणि सकाळी आपण निघून तिकडे आराम वगैरे करून बहुतेक सकाळी निघून. मला तेवढा इतका माहीत नाही आहे कारण की त्यांनी बुक केलं, त्यांनी सगळं केलं, मला काहीच नॉलेज नाही. मला फक्त चल म्हटलं त्यांनी, मी आलो काही, म्हणजे मी जात आहे. तर त्यांनी सगळं केलं. तर बघू ना का होते सामने तिकडे करतील. मग आपण तुम्हाला दाखवून तिकडचा व्ह्यूज. डोंगरगड एक नंबर पैकी उलन खटोला. अच्छा ठीक आहे. तर हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. A few moments later. तर भाई गाईज मी तुम्हाला जसं म्हटलं होतं भाई आम्ही निघणार आहोत म्हणून. तर ठीक वाजून राहिले 6:30 होऊन राहिले भाई. तर प्रांचा वाजलेला आहे, प्रांचा वगैरे सगळे आपल्यासोबत आहेत भाई. 9, 10, 12, 13 जण आहेत. किती 10 असतील? 12 जण आहेत. तर आता निघून भाई आम्ही जस्ट फ्रेश वगैरे होतो. तर निघून आता काही वेळामध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू. डोंगरगडला निघतो सिद्धा, सकाळचा एक नंबर आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू आता तयारी वगैरे करतो मस्त एक नंबर पैकी. मग तुम्हाला दाखवतो मी सामने. तर कंटिन्यू. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून द्या. प्रमोशन स्पॉन्सरशिप चालू आहेत, लवकर DM करा. दाखवतो तुम्हाला सामने. 1 hour later. बरं गाईज प्रांजल लगेच आहे, निघत आहो इथून. नीट आहे. चला आता आपण चालला गाईज डायरेक्ट मेट्रो रेल्वे स्टेशन. तर हा ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बाकीचे आमचे लोक वगैरे येत आहेत, दिसून नाही राहा थोडा. तर चला राहा कंटिन्यू, तुम्हाला दाखवतो मी सामने. फायनली रेल्वे स्टेशन पोहोचलेलं आहे भाई. काय सांगू मला, कसं मत काय म्हणते, खूप कष्ट करून आले, खूप कष्ट करून मी इथपर्यंत पोहोचलो. रेल्वे स्टेशन लई मिनिटं ना 15 मिनिट थांबतो ना, 15 मिनिट येत जाऊ. पाऊसही थांबत जाय. रेल्वे स्टेशन खूप कष्ट केले गाईज, रेल्वे स्टेशन पोहोचाले. खूप कष्ट केले गाईज. तर दाखवतो गाईज. तर मी तुम्हाला दाखवतो गाईज सामने. तर गाईज फायनली आपण रेल्वे स्टेशन पोहोचलाय. नागपूर कोणता रेल्वे स्टेशन. तर
फ्रेंड्स लोक आहेत बा इकडे, हो ना इकडे. तर आहेत सगळे आपले जाणारे भाई. तर आता आपण निघत आहोत, व्हिडिओ वगैरे शूट करणं चालू आहे. घे ना बा, घे ना. तर चला आता आपण सगळेजण निघत आहोत बा डोंगरगड जासाठी. तर चला राहा सगळेजण कंटिन्यू. तुम्हाला दाखवतो मी सामने सामने दाखवतो. सामने बाकी आहे. A few moments later. फायनली आम्ही बासमती ट्रेन मध्ये बसलेला आहे. तर सगळे तिकडे आहेत, नाचून राहिलेले आहेत. हो हो, रात ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू. तर गाइस सगळे पोहोचला भाई डोंगरगड. तर चला बाय. पंचमुखी गिरजा पार्वती तर गाइस तिकडे नजारा बघू शकता. फायनली आम्ही पोहोचलो डोंगरगडला. फायनली पोहोचला. सर्वजण फॉलो करा, लाईक करा, कमेंट फॉलो करा, लाईक करा. काय फॉलो नाही करू शकत, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर हा डोंगरगड रेल्वे स्टेशन आहे. फायनली डायरेक्ट निघून जाऊन आपण निंबू पाणी पिऊन आता आपण. निंबू पाणी. अच्छा. तर गाईस तिकडे बघा मंदिर एवढ्या वर्तुळाचे 1200 पायऱ्या आहेत बनतेक बहुतेक. तर बघू कसा गाव ते तुम्हाला दाखवतो मी सामने सामने. तर हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. तर गाईस फायनली आपण रेडी झाला एक नंबर पैकी. तर बाकीचे लोक रेडी होतात भाई. तर आता आपण निघून तिकडे मंदिराकडे जायसाठी कसा मोहित वैद्य. तर आज ब्लॉग मध्ये कंटिन्यू. फायनली सगळे आता मटकून राहिले, रेडी होऊन राहिले. तर तुम्हाला दाखवतो सामने सामने. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू. अरे अरे मेकअप भी उतर जाएगा. चला भाई राम ब्लॉग मध्ये कंटिन्यू दाखवतो सामने सामने. 1 hour later. तर आता काही सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. आता मी पण मस्त रेडी वगैरे झालेलं आहे. फ्रेंड्स वगैरे पण येतात भाई. तिकडे नजारा. अरे लाईट बंद, लाईट बंद हो गए गाईज. लाईट बंद झाले म्हणजे आता बहुतेक किती वाजले रे आता? किती वाजले आता? बहुतेक आता 5 वाजून 5 मिनिट झाले सकाळचे. तर आपण निघू बहुतेक उलण खटायला निघू का पैदल निघू तर काय माहीत नाही. तर आता सगळ्यांनी तयारी वगैरे झाली. निघूच्या थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो मी सामने सामने राहा ब्लॉगमध्ये. तुम्ही कंटिन्यू. एकदा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून द्या. तर तिकडे जायच्या भाई आपल्याला तुम्हाला दिसत आहे ना दिसत आहे माहीत नाही मला. तर दाखवतो तुम्हाला सामने सामने. तर गाईज अरे सगळेजण निघले आहेत फायनली यासाठी मंदिराजवळ. खूप दूर आहे, खूप दूर आहे. अरे बापरे इकडून कोणत्याकडून पायऱ्या आहेत. तर सगळे सामने आहेत लगा लोक आपले. आम्ही मागे आहोत. आम्ही निघालेलो कामाला वेळ एवढं लवकर मराठ्याला कोणता कामाला भाई बहुत दूर आहे ना. रस्ते एवढे पॅक वाढत आहेत. अरे 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 चला रे राहू प्रांच्या तिकडे थांबून जायला थोडसा फोटो काढत आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कसं गाव सामने सामने भाई. तर काही मोहित वैद्यचे भाऊ भेटलेले आहेत. मोहित वैद्यचे भाऊ भेटलेले आहेत पाहू शकता तुम्ही. तर आले का आता पुरा सीधा 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 गेली सगळ्यांची. आता पुरा कोटी आता पोहोचलो नाही, कोटी पोहोचले घेतले नाही, अजून दूर आहे. चला हे मोहित वैद्यचे भाऊ सांगायला काही. बे मोहित वैद्य तुला भावाला सांगून काही आता आपण जाताहून काही बहुत गिरली असम से बहुत गिरली भाई. तुम्हाला दाखवतो कंटिन्यू सामने सामने पाहिजे तुम्हाला आता. तर चला A few moments later. त्यांचे मेकअप पूर्ण उतरलेले आहेत. म्हणलेले मेकअप नको करा. ऐकता कोणाची हे महान मेकअप लावा. आई शॅडो लावल हे लावल. तर चला बाई ते तिकडे गेले कोणत्यामध्ये. चला अजून जायच्या बाई. हा
वॉशरूम केलाय. तर हा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो अजून भाई. बहुत सारा ब्लॉग बाकी आहे. खूप मैदान इकडे वरताय. बाकीचे लोक इकडे आहेत. तर गाईज फायनली मी आला ना वरता. वर्धा कुठे पोहोचलो आता? अर्धे बंद नाही पोहोचलो. अर्धे लोक तिकडे आहेत. तर इकडचा व्ह्यू बघू शकता फायनली तुम्ही. तर गाईज तुम्ही आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू. अर्धा पण नाही झालाय आणि आमची पुरे घाम वगैरे पसीना पुरे चेहरे उतरले त्यांचे सगळ्यांचे. तर चला तुम्ही आता आपण हळूहळू निघून. ते बाकीचे लोक तिकडे आहेत गाईज. व्ह्यू जो गजबा इकडच्या. तर चला अजून दाखवतो भाई तुम्हाला सामने सामने. तर युवती वगैरे इकडे आहेत. हा युवत आहे. हा युवत आहे. हाय हाय. तर चला भाई रा ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी सामने सामने. तर गाईज यावे म्हणतात व्ह्यू फायनली. ये चेक करो भाई. पूरा धुआ. 1 hour later. कौन बताए लाल ध्वजा तोर लहराए. दर्शन वगैरे तर झाले आमचे करून. तर सक्षम वगैरे इकडे बा चपला पकडून उभे आहे. हे चपला बघा सुंदर सुंदर चपला. इकडे चप्पल इकडून जाते एंटर होते तिकडे वरते मंदिरासाठी. तर चला भाई तुम्ही राज ब्लॉग मध्ये कंटिन्यू. आता प्रांजल वगैरे इकडे आहेत. तर तुम्हाला दाखवतो सामने सामने दर्शन घेण्यात भाई. अंदरचे शूट नाही करू शकलो कारण की भाई एवढी भीड. त्याला मोबाईल काढलो असतो तुला म्हटलं असता मोबाईल जाऊ द्या. त्यामुळे तुम्हाला अजून सामने अजून फिरणं आमच्या बहुत बाकी आहे. राज ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू. खूप काच कष्ट करून झाले दर्शन. पचवाडी. तर सगळे इकडे रेडी आहेत बा. फोटोशूट वगैरे चालू आहे यांच्या. तर चला बंगले सर तुम्हाला देखील आपला व्हिडिओ बाकी आहे बनवायचा भाई. तर चला भाई राम ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू फायनली. हे बाकीचे सगळे गाईज आताच म्हणते नाही बनवून. आताच म्हणते बनव म्हणते. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये प्रश्न पडते भाई. तो गोटा आहे तिथे गोटा. सतनाम लिहिलाय. सतनाम कसा लिहिलाय भाई. गोटा कसा ठेवला तिथं. नेऊन ठेवलाय वाटते. इकडचा नेचर बघू शकते भाई. पूर्ण जंगल एरिया. टरक आला टरक. पत्थर लाके रख दिए. थक गए हे पान है. ब्लॉग का बनवते चिवडी आवडा चिवडा. मोहित वैद्य जुता फाटला. कोणी फेकला नाही ना. जुता फेकला. आता जुते फेकले नाही का रे आपण. आता 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 याला पकडला आणि इकडे पकडकान धुवा. कुठं फेकला मी. मले का माहित तू जुते जूते का कारण जूते घूम गए इसके. मले का माहित जूते. अरे 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 जूते के ऊपर आले. तर भाई हरी मटनच्या गोष्टी करतात भाई. ते हरियाली इधर. चारों इधर हरियाली.
हरियाली हरियाली आहे म्हणतात बाई. चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करून टाका. चला अजून सामने जे आशा गाईस बुद्ध विहार आहे मध्ये तिकडे मग अजून छोटी उमेदवारी बघायची आजी आहे. तर तुम्ही राहा कंटिन्यू. A few moments later. तर फायनली आपण आलेले आहोत बुद्ध विहार मध्ये. तर चला आता आपण जातो अंदर. शॉर्ट्स ओके ओके चलो शॉर्ट भी निकालना है वीडियो. तर अरे 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 एवढी पावर. तर एक जण इकडे आहे, एक जण तो कोपऱ्यात आहे, एक जण तिकडेच. तर पाय दुखून राहिले भाई. किती दूर आहेत पायऱ्या तिकडे चढून 1100 पायऱ्या. आता इथे तिथे जाऊन थकून गेलास. आला फाइनली. एक मरीज आ गया, दूसरा उसके तीसरा, बाकी के सारे पीछे है. तर फाइनली आला. दाखवतो सामने सामने. तर गाईस फायनल बघू शकता भाई गौतम बुद्धाची मूर्ती किती मोठा आहे. आणि तिकडे आहे बमलेश्वरी माताचं मंदिर इकडे. आणि इकडे आहे बहुतेक तो लहान बमलेश्वरी माताचं मंदिर आहे इकडे. इकडे मूर्ती आणि बाकीचे लोक बसले आहेत भाई इकडे. अर्धी एवढेच राहिले ते, अर्धी येतच आहेत, अर्धी इकडे बसले आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी सामने सामने भाई. बहुत थकले आहेत मी. तर चला हा कंटिन्यू. इकडचा व्ह्यू पण खूप चांगला आहे. थांबा दाखवतो 2 मिनिट थांबून जातो मी. 1 hour later. तर गाइस फाइनली आपण आला छोटी ओमेश्वरी मंदिर. भाई रात्रीहून का दिसते अच्छा माहोल. हा इकडचा भाई एक नंबर आहे. रात्रीहूनचा एक नंबर दिसते व्ह्यू याचा. बाकीच्या फ्रेंड्स इकडे आहेत. तर बघू कुठं कुठे जात आहेत. सख्या रात्रीहून किती चांगला दिसत नाही. हा खूप सुंदर एक नंबर दिसत आहे. लाइटिंग जेवढ्या लागल्यात भाई का सांगू तुम्हाला. रात्रीहून दाखवून दे मी तुम्हाला क्लिप मध्ये. लास्ट क्लिप लास्ट एंडिंग मध्ये दाखवून दे तुम्हाला मी रात्रीच्या माहोल. तर बघू शकता भाई का दिसून आला एक नंबर पैकी. तर गाईस फायनली आपण आलेला आहे भाई मंदिराकडे. बघू शकते. आता आमचा व्हिडिओ राहिला होता थोडासा, तो करतो कम्प्लीट आणि मग थोड्याच वेळात निघून इकडे बघायला गेले चप्पल. बाकीचे लोक इकडे आहेत आणि हा राहिला मंदिर. तर बघतून दाखवतो तुम्हाला सामने सामने अजून का पाहिजेच होतं. तर गाईस आता आपण तर चला आता इथेच आपण ब्लॉग खतम करतो. दर्शन करायचं आपल्या ब्लॉग मध्ये. इकडे बघू शकता फायनली आखरी दर्शन करून घ्या गाईस तुम्ही बिन आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आपण साठी तर आजच्या ब्लॉग खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.